तसं दत्त महाराज हे मूळ भगवती भुवनेश्वरीचेच उपासक. तुम्ही पाहिलं ना, आता दोघी तत्व बघा तुम्ही. मी अगोदर सांगितलं की स्पेस, अंतरिक्ष, प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहे. आणि दत्त तत्व ही प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रेझेंट आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण त्यांना अवधूत चिंतन यासाठी म्हणतो की ते जेव्हाही स्मरण केलं तेव्हा ते कुठेही प्रगट होतील. का प्रगट होतील, लगेच तिथून प्रगट कसं होतात, कारण की ह्या संपूर्ण आकाश तत्वामध्ये, ह्या संपूर्ण पंचतत्वापैकी आकाश तत्व हे कुठेही प्रेझेंट आहे आणि मूळच त्या आकाश तत्वच हे त्यांचं मूळ तत्व आहे. म्हणून आज जरी कधी इथून असं म्हणणार नाही की इथे नवीन हवा आली, इथे वेगळं आकाश आलं, नाही म्हणू शकत. इथे चिदाकाश इथेही आहे, तुम्ही त्याला वेगळं करू शकत नाही, सगळीकडे आहे. हेच तत्व म्हणजे भुवनेश्वरी आणि हेच म्हणजे दत्तात्रय तत्व आहे. भुवनेश्वरीची उपासना आणि दत्त महाराजांची उपासना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.